नंदुरबार प्रतिनिधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 130 कोटींचा निधी मंजूर, श्रेयवादावरून राजकीय वातावरण तापलं. नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाकडून तब्बल 130 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आराखड्याला अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे कुंभमेळ्याच्या तयारीला गती मिळणार आहे. या कुंभमेळ्यासाठीचा सविस्तर आराखडा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तयार केला होता. स्थानिक ग्रामस्थ, सरपंच आणि नागरिकांना विश्वासात घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला होता. आता शासनाची हिरवी झेंडी मिळाल्याने विविध विकासकामांना लवकरच सुरुवात होणार आहे. कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक आणि साधुसंत उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याने पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, निवास व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांवर विशेष भर दिला जाणार आहे. कुंभमेळा आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याशी संपर्क साधून कामांना तातडीने गती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय श्रेयवादही रंगू लागला आहे. माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी काही नेते श्रेय घेण्यासाठी बैठका घेत असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर निशाणा साधला आहे. एकीकडे मोठ्या निधीमुळे विकासकामांना चालना मिळणार असली तरी, दुसरीकडे श्रेयाच्या राजकारणामुळे राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. आगामी काळात या वादाला आणखी तीव्रता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्यामध्ये आदरणीय गावित साहेब यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार केलेला जो आराखडा आहे याच्या मंजुरीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना पत्र दिलं आणि गावित साहेब स्वतः हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मी स्वतः मुख्यमंत्र्यांना गावित साहेबांचं पत्र हे त्यांना दिलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या या सिंहस्थ कुंभमेळ्याला जवळपास 130 कोटीचा जो आराखडा त्यांना आपण दिला होता याला त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि जी काय प्रोसिजर आहे ती आता सध्या सुरू आहे. लवकरच ही कामं आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे. तर यासाठी आपल्या या कुंभमेळ्याचे जे आयुक्त आहे प्रवीण गेडाम साहेब यांच्याशी गावित साहेब यांनी फोनद्वारे सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधून या आराखड्याला मुख्यमंत्री महोदयांनी मंजुरी दिलेली आहे. तर लवकरात लवकर ही कामं सुरू झाली पाहिजे असं माननीय आपल्या गावित साहेबांनी गेडाम साहेब यांच्याशी फोनद्वारे चर्चाही केली. आता हे सर्व होत असताना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गावित साहेब हे हॉस्पिटलाइज असल्यामुळे ते स्वतः प्रत्यक्ष कुठे जाऊन मीटिंग्स करू शकत नाही. तरी सुद्धा आपल्या जिल्ह्यात हा एक महत्वाचा जो कुंभमेळा होत आहे याच्यामध्ये कुठलीही कमतरता भासू नये यासाठी गावित साहेबांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये असताना आपल्या नंदुरबारच्या जिल्हाधिकारी यांच्यासोबत आणि विविध आपले जे विभाग प्रमुख आहे हे सर्व विभाग प्रमुख प्रकाशा गावाची सरपंच राजनंदिनीताई आणि सर्व गावकरी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी मीटिंग केली 2 महिन्यापूर्वी आणि आपल्या या कुंभमेळ्यामध्ये कुठली कुठली कामं आवश्यक आहे हे पुन्हा एकदा जाणून घेऊन त्या सर्व कामांना मंजुरी ही मिळावी यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांशी देखील फोनद्वारे गावित साहेबांनी स्वतः संपर्क साधलेला आहे. त्यामुळे हे सर्व पाठपुरावा आपले आदरणीय गावित साहेब हे स्वतः या ठिकाणी करत आहे. गावित साहेबांच्या मतदारसंघात असलेला प्रकाशा आणि त्या ठिकाणी होणारा कुंभमेळा हा अत्यंत यशस्वीपणे झाला पाहिजे. लाखो भाविक कुंभमेळ्याला या ठिकाणी देशभरातील येणार आणि हे एवढे मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा या ठिकाणी लोक दर्शनासाठी येतील तर त्यांना कुठलीही अडचण भासू नये यासाठी गावित साहेब स्वतः त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा ते हा पाठपुरावा करत आहे. हा आराखडा गावित साहेबांनी गावकऱ्यांनाच विश्वासात घेऊन सरपंच गावातील सर्व ग्रामस्थ यांना विचारल्याशिवाय कुठलंही काम होऊ नये अशा देखील सूचना कलेक्टर महोदयांना गावित साहेबांनी दिलेल्या आहेत आणि हे सर्व होत असताना काही पुढारी फुकटचं श्रेय लाटण्यासाठी वेगवेगळे आरोप या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. कुंभमेळ्याचं नियोजन हे गावित साहेबांनी अगदी 6 महिन्यापूर्वीपासूनच सुरू केलेलं होतं आणि आज ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या या कुंभमेळ्यासाठी जवळपास 130 कोटीचा निधी हा मंजूर करून दिलेला आहे हे जेव्हा त्या पुढाऱ्यांना समजलं त्याच्यानंतर यांना जाग आली आणि त्यानंतर हे बैठका या ठिकाणी घेते. पण मला आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्या मतदारसंघात हा कुंभमेळा होतोय आणि हा यशस्वीपणे झाला पाहिजे यासाठी गावित साहेब हे स्वतः या
कुंभमेळ्यासाठी अगदी 6 महिन्यापूर्वीपासूनच पूर्वतयारीसाठी लागलेले आहे आणि मी गावित साहेब हॉस्पिटलला असल्यामुळे मी स्वतः त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहे. आज माझ्यासोबत गावाच्या सरपंच नंदिनीताई सुद्धा आहे, गावकरी सुद्धा आलेले आहे आणि त्यांनी मला सांगितले की काही आपण सुचवलेली कामं मंजूर झालेली असताना हे कसं खोटे आरोप या ठिकाणी काही विरोधक करत आहेत. तर मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की हे जे दिशाभूल जे काही पुढारी करत आहे, मला यांना सुद्धा सांगायचं आहे की आपण वेगळं काय करता येत असेल तर ते करावं. आम्ही मंजूर केलेल्या कामांचं फुकटचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आपल्या प्रकाशा गावामध्ये विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून गावित साहेबांनी जे पत्र दिलं होतं त्याला 5 कोटीचा निधी हा जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेला आहे आणि हा जो 5 कोटी जो त्या परिसरामध्ये विकास कामांसाठी दिला आहे, लवकरच याची कामांचीही सुरुवात या ठिकाणी होणार.